नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. एक क्विंटल धान्य दिलं पाहिजे. आम्ही विश्वास ठेवणार नाही. असं तर खाण्याचं बोलताय तुम्ही, फक्त तुमचं राजकारणासाठी बोलताय. आता निवडणुका येत आहे, माणूस त्याची पोळी भाजण्यासाठी राजकारण करतोय, ते आम्हाला मान्य नाही. निषेध करतोय. पोळी भाजी बोला बोला काय मिळते काय भेटत नाही. आम्हाला लोक काय नाव जमा करायचं कोणी मागून काय नाव काय तुमचं? मालेगाव तालुक्यातील टिंगरी गावात रेशन दुकानातील घोटाळ्याची चौकशीची मागणी. टिंगरी मालेगाव तालुक्यातील टिंगरी गावात रेशन दुकानात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती, दारूबंदी समिती आणि इतर ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी तहसीलदार आणि पुरवठा विभागाकडे तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टिंगरी येथील रेशन दुकानदार अनेक वर्षांपासून नियमबाह्य काम करत आहेत. खालीलप्रमाणे गैरव्यवहार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावत्यांचा अभाव, रेशन वाटप करताना कोणत्याही लाभार्थीला पावत्या दिल्या जात नाहीत. तसेच बायोमेट्रिक थंब आणि त्या मशीनचा वापर करून पावती काढली जात नाही. माहितीचा अभाव, अंत्योदय लाभार्थींची यादी जाहीर केलेली नाही. दर महिन्याला किती धान्य कोटा येतो याची माहिती ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील किंवा दक्षता समितीला दिली जात नाही. दुकानासमोर कोणत्याही प्रकारची माहिती लावली जात नाही. धान्य वाटपात अनियमितता, अंत्योदय कार्डधारकांना शासनाच्या निकषांनुसार धान्य दिले जात नाही. रेशन वाटप फक्त शनिवार आणि रविवार अशा 2च दिवशी केले जाते आणि त्यानंतर दुकान बंद केले जाते. इतर गैरव्यवहार, अनेक लोकांकडून पैसे घेऊन देखील त्यांना रेशन कार्ड बनवून दिलेली नाहीत. रात्रीच्या वेळी रेशनचा साठा गाडीतून घेऊन जाताना गावकऱ्यांनी पाहिल्याचा आरोपही केला आहे. दक्षता समिती सदस्यांची रेशनच्या कोणत्याही व्यवहारावर सही घेतली जात नाही. धमकावणे, गावातील लोकांनी या अनियमिततेबद्दल विचारणा केल्यास रेशन दुकान चालक मनोज गायकवाड हा त्यांना धमकावतो आणि वरपर्यंत हप्ते चालतात, त्यामुळे माझे कोणी काही बिघडवू शकत नाही असे सांगतो. हे रेशन दुकान सुशीला चिंतामण गायकवाड यांच्या नावावर असून त्या आजारी असल्यामुळे त्यांचा मुलगा मनोज चिंतामण गायकवाड हाच सर्व कारभार पाहतो आणि खोट्या सह्या करतो असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत तहसीलदारांना निवेदन दिले असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून रेशन दुकान परवाना रद्द करण्याची आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. एका घरातलं एकच माणूस सर्व भ्रष्टाचारी आहे. केवढे भ्रष्टाचार, हे पुरा गावात भ्रष्टाचार करणार आणि केवढे भ्रष्टाचार पारदर्शक छोटी बळराम भिजला किती मिळतात? एकूण हे तुमचं द्या ना, तुमचा आधार कार्ड. अंत्योदयसाठी प्रति कुटुंबाला 35 किलो धान्य मिळेल. एक व्यक्ती, 2 व्यक्ती. हा, आणि त्याच्यात असं आहे, एक व्यक्ती 2 व्यक्ती जर असतील त्यांचं आता अंत्योदय गटामधून प्राधान्य गटामध्ये शासनाकडून आणि जे प्राधान्य जे कुटुंब आहे त्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मिळत असतं. 20 युनिट किती माहिती? 4 व्यक्ती असेल तर 20 किलो मिळेल, 20 असेल तर 100 मिळेल, असं याच्यामध्ये हे राहतं. आम्ही 14 लोक आहे, आम्हाला 5 किलो कितना दिवस तुला करून सांगायचं का? आज सांगा, आज सांगा, करून सांगा. 25 किलो
बोला जोरात बोला. 25 किलो मिळतो. तुम्ही किती झाले? कोणत्याच पिलो काढला? आणतो द्यायचं. सांगा तरी सांगा. आणतो द्यायचं आहे माझं. काय नाव आहे तुमचं? श्यामराव देवरा माहिती. किती लोक आहेत तुमच्या घरात? 4. 4 लोक आहे. 25 किलो मिळतं फक्त दोघं मिळून. हो. माझं नाव राजेंद्र धर्मा जाधव, माजी सरपंच, ग्रामपंचायत टिंगरी. टिंगरी गावामध्ये रेशन दुकानामध्ये अतोनातपणे भ्रष्टाचार बोकाळलेला होता. म्हणून त्याप्रमाणे टिंगरी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व, तंटामुक्ती अध्यक्ष, दारूबंदी समिती, पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थांच्या वतीने अर्ज देण्यात आला. त्यानंतर आज टिंगरी गावात चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये जे मुद्दे होते ते त्यामध्ये रेशन दुकानदार यांचं नाव आहे सुशीलाबाई चिंतामण गायकवाड, परंतु ते रेशन चालवतो मनोज चिंतामण गायकवाड. आजपर्यंत मनोज चिंतामण गायकवाड यांनी कुठल्याही ग्राहकाला पावती दिली नाही. पावती म्हणजे थंब जी पावती निघते ती पावती देण्यात आलेली नाही. आणि ती पावती देण्यासाठी तो त्यांच्या घरात पैसे घेतो आणि त्याच्या घरातून एका पावतीवर लिहून देतो, याला 12 किलो, याला 8 किलो असं लिहून देतो. आणि लिहिल्यानंतर तिथून दुकान 100 मीटर 150 मीटर अंतरावर आहे. ती व्यक्ती दुकानात जाते आणि ती पावती दिल्यावर नंतर त्याला ते धान्य मिळतं. याचा अर्थ असा आहे की ती पावती न देण्यामागचं कारण असं आहे की कोणत्या व्यक्तीला किती धान्य मिळालं पाहिजे हे त्या व्यक्तीला कळून जाईल थंब दिल्यानंतर. परंतु हे आजपर्यंत जसं रेशन गेल्या 5-10 वर्षापासून या व्यक्तीने कधीही कुठल्या व्यक्तीला पावती दिली नाही. आणि याच्यामध्ये खरं मोठं जे गौड बंगाल आहे ते याच गोष्टीमध्ये आहे की पावती न देणे. आणि टिंगरी गावातील जे सर्वसामान्य जनता आहे, आदिवासी बांधव आहेत, या आदिवासी बांधवांना ह्या गोष्टी समजत नाही, त्यांना कळत नाही. आणि त्यामुळे आदिवासी बांधव ह्या योजनेपासून वंचित राहतात. आणि हा मोठा आदिवासी बांधवांवर आणि गावातील जी गरीब जनता आहे यांच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे. आणि त्याप्रमाणे गावातील जे गरीब माणसं आहेत त्या माणसांना देखील तो कोणाकडनं पैसे घेऊन, कोणाला 200 रुपये घेऊन, कोणाला 400 रुपये घेऊन तो धान्याची विक्री देखील करतो. आणि अंत्योदयधारकांना त्यांनी 35 किलो द्यायला पाहिजे, परंतु तो 35 किलो न देता कोणाला 12 किलो आणि 8 किलो असं 20 किलो, म्हणजे 12 किलो तांदूळ, 8 किलो गहू असं सरासरी कोणाला 20 किलो किंवा 25 किलो ह्या दरम्यान तो सर्व अंत्योदयधारकांना धान्य देतो. आणि बुमरॅंग करण्याचा प्रयत्न केला जातो की मी प्रत्येकाला धान्य देतो. प्रत्येकाला ज्यांचं कार्ड आहे त्यांना धान्य द्यावंच लागतं, कारण थंब असतो, थंबशिवाय कोणाला धान्य मिळू शकत नाही. ही सत्य घटना आहे. परंतु हे बुमरॅंग करण्यात आलेलं आहे की आम्ही धान्य देतो, परंतु किती धान्य दिलं जातं आणि ते का कमी दिलं जातं या बाबतीत टिंगरी गावातील सर्व अंत्योदयधारकांनी त्यांना किती धान्य मिळतं यांनी हे जाहीर लिहून दिलेलं आहे. याचा अर्थ अन्योदय धान्यवाल्यांना, अंत्योदय ज्यांची यादी आहे त्या लोकांना रीतसर धान्य मिळालेलं नाही. तसेच प्रमाणे योजनेची जी साडी असते ती साडीचाही लाभ मिळालेला नाही. कदाचित 2-3 लोकांनी सांगितलं की आम्हाला साडी मिळाली. याचा अर्थ कुठेतरी तो तोंड पाहून लोकांची वागतो. जे चांगले लोक असतील, जे त्यांना बोलतात अशा लोकांना तो तेवढं धान्य देऊन देतो, परंतु उर्वरित जे सर्वसामान्य जनता आहे त्या सर्व जनांना वेटीस धरून तो लोकांना धान्य देत नाही. त्यानंतर धान्याची वाटप फक्त 2 किंवा 3 दिवस करतो. त्यानंतर तसं रेशन हे पूर्णपणे 12 महिन्याभर वाटलं पाहिजे, परंतु फक्त 2 किंवा 3 दिवस वाटप करून देतो आणि दुकानाला कुलूप लावून मळ्यात जातो. लोक वाट पाहतात, मी येतोय किंवा त्यांना तो कडक बोलतो. त्यानंतर अनेक रेशनधारकाकडनं त्यांनी पैसे घेतलेले. पैसे घेऊन तुम्हाला मी रेशन काढून देतो, कोणाकडनं 2000, कोणाकडून 5000 असे भरपूर लोकांकडनं त्यांनी पैसे घेतलेले. त्या लोकांनी देखील त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. अशा रीतीने रेशन दुकानदार मनोज चिंतामण गायकवाड जरी त्यांच्या आईच्या नावाचं दुकान असेल तरी देखील हे रेशन मनोज चिंतामण गायकवाड चालवतो आणि या लोकांचे पैसे घेऊन लोकांना रेशनही देत नाही आणि लोकांची उद्धटपणे बोलतो. गरीब माणसं असतात ते काही कोणी बोलत नाही. अशा रीतीने ह्या रेशन दुकानदाराचं लायसन रद्द होऊन त्याची चौकशी होऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. रद्द न झाल्यास आम्ही तहसील कार्यालयात आमरण उपोषण करणार आहोत. आम्ही या नोटीस आम्ही महाशय तहसीलदार यांना दिलेली. जर रेशन बंद जोपर्यंत याचं लायसन रद्द होत नाही तोपर्यंत, त्यानंतर आमचं उपोषण तोपर्यंत आम्ही पूर्ण करू अशी मी आज ग्वाही देतो.